तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। नाशिकमध्ये सध्या पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर शनिवारी नाशिकमध्ये थोडा पाऊस झाला, त्यानंतर रविवारी पावसानं विश्रांती घेतली आणि आज देखील ढगाळ हवामान असलं तरी पावसाची विश्रांती जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते। या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातनं आता जवळपास 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मांडीपर्यंत पाणी जे आहे ते सध्या बघायला मिळत आहे। मात्र पाण्याचा प्रवाह जो आहे तो सातत्यानं वाढतोय आणि त्यामुळे गोदाघाट परिसरात जे भाविक या ठिकाणी येत आहेत, जे दशक्रिया विधीसाठी किंवा धार्मिक विधीसाठी या ठिकाणी येत आहेत, त्यांना देखील पोलिसांकडनं आता हटकलं जात आहे। त्यांनी पाण्यामध्ये या ठिकाणी जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना केल्या जात आहेत। मात्र तरी देखील अनेक भाविक जे आहेत ते पोलिसांची नजर चुकवून या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात जात असल्याचं बघायला मिळतं आहे। पावसाची विश्रांती असली तरी नाशिकला येलो अलर्ट जो आहे तो कायम आहे आणि त्यामुळे जर पावसाचा जोर वाढला तर निश्चितपणे गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। सद्यस्थितीला 97% धरण भरलेलं आहे। नाशिकमधले जवळपास सगळे धरणं जे आहेत ते यंदाच्या वर्षी भरलेले आहेत आणि त्यामुळे जर पावसानं पुन्हा एकदा जोर पकडला तर गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।